CO2 gas, carbon dioxide gas. Now, if there is a CO2 form, there is a never return into the carbon and oxygen. Carbon and oxygen त्याचं मिळत नाही, property पूरी change होती है, change in chemical property. And therefore, here next we can see change in chemical property takes place. Change in chemical properties takes place. Change in chemical property takes place. Chemical property change होती है, and that is not reversible. This is solid, this is gas, again this is gas. ये जलता है, ये जलाता है, and that is used as a fire extinguisher. ये फायर एक्सटिंग्विशर बोल के काम करता है. कौन कौन CO2. CO2 is used as fire extinguisher. फायर एक्सटिंग्विशर म्हणून काम करतं. कोण करतं बेटा? CO2. So these are the combustion reaction also called as chemical changes. या combustion reaction सुद्धा chemical reaction असे म्हणतात. chemical changes असं म्हणतात. chemical changes मध्ये parent product कधीच रिटर्न मिळत नहीं. एक बार गया तो गया. अब ये जल गया तो बाकी क्या है? कुछ भी नहीं है, बाकी है ऐश. अब कुछ भी नहीं बचेगा, ना कार्बन रहेगा ना ऑक्सीजन रहेगा. बराबर ना. तो इस तरह से हम इसको क्या कर सकते हैं, केमिकल एंड फिजिकल चेंजेस को हम क्लासिफाई कर सकते हैं, और हमने क्लासिफाई किया है अलॉन्ग विद देयर अप्रोप्रिएट एग्जांपल्स. अप्रोप्रिएट एग्जांपल लेके हमने क्या किया, उसको क्लासिफाई किया. Is it right? Anything else? Now in this way we have finished chemical and physical changes. आता आपण केमिकल आणि फिजिकल चेंजेस फिनिश केलेला आहे. ठीक आहे. आता स्क्रीनशॉट घ्या बेटा तुम्ही. आता आपण पुढचं टॉपिक घेऊ आपण, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, गॅस लॉ वगैरे जे असतं ते लिहून घ्या. राईट डाऊन, म्हणजे स्क्रीनशॉट घ्या. झालं का रे बेटा? ओके. एक मिनिट हा. Now next part, or we can say next topic. रोशन, आता की याला केमिकल कॉम्बिनेशन आणि गॅस लॉ सोडून किती टॉपिक झालेत आपले? सर एनडी साठी 3 झाले अजून आपले. हा सर 3 झाले ना, फर्स्ट सेकंड फोर्थ फिफ्थ पण झाला, थर्ड झालाय, पुन्हा अजून एक झाला ना ऍटम मॉलिक्यूल काहीतरी. हा सर तो पण झाला, फिफ्थ पण झालाय, सिक्स्थ पण झालाय. हा ऍटॉमिक स्ट्रक्चर, रेडिओ ऍक्टिव्हिटी पण झाला ना. हो सर. हा म्हणजे 5-6 टॉपिक झाले का आपले? हा 5 झाले ते. आणि किती राहिलेत आता? सर मग ह्याच्यानंतर ऍसिड, बेसिस अँड सॉल्ट, मग नॉन मेटल्स अँड द कंपाउंड, मग सम इम्पॉर्टंट केमिकल कंपाउंड. 3च राहिले. 3च राहिले का? म्हणजे याला पकडून 4. हा बर ठीक आहे. आणि आपलं 11वीचं काय राहिलं होतं?
11वी रेडॉक्स रिएक्शन झालं, पिरियोडिक टेबल पण ते गोरे सरांनी घेतला, ऍटॉमिक स्ट्रक्चर झाला, स्टेट्स ऑफ मॅटर याच्यात स्टेट्स ऑफ मॅटर आहे ना. हा बर बर ठीक आहे ओके, चला ठीक आहे, काही हरकत नाही. हा याला रब करू ना आता. कॉम्बिनेशन, केमिकल कॉम्बिनेशन अँड गॅस लॉस, बराबर ना. Chemical combinations and gas laws. So first of all, here we have to see law of conservation of mass, law of conservation of mass. Now this is the law of conservation of mass we have seen, we have to see. Just a minute. Okay. चला सगळ्यांना दिसते का? बोर्ड दिसतं ना? हो. बघा आता बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास that is given by Anthony Lavoisier. Law of conservation of mass given by Anthony Lavoisier. Law states that mass of reactant equal to mass of product. हा लॉ काय सांगतो बेटा? Whenever there is a chemical combination, chemical reaction takes place. Now reactant convert into product, and if the reversible changes is there, the product convert into reactant. So during that combination, mass of reactant and mass of product is always constant, that is does not change. Product mass आणि reactant mass हे दोघांचं mass constant असते chemical changes च्या वेळेस, and that mass never changes. हे mass कधी change होत नाही, आणि याला म्हणतात लॉ ऑफ फिक्स प्रपोर्शन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे रिएक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं मास सारखंच असते. इट मीन्स दॅट ड्युरिंग द केमिकल कॉम्बिनेशन पर्टिक्युलर एलिमेंट neither be created nor be destroyed. It means that the mass of element present in the reactant as well as mass of element present in the product are always constant, and that does not change. उसका मास क्या होगा? मास इज ऑलवेज फिक्स and never changes. त्याचं मास कसं असतं? फिक्स असतो आणि तो चेंजेस कधीच होत नाही. म्हणून अँटोनी लेव्होइझर ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन mass of reactant and product
and product or element neither be created. तुम्हाला हे माहिती आहे ना लॉ ऑफ कोणता thermodynamics law, energy neither be created nor be destroyed. Yes, sir. Element neither be created nor be destroyed, but it can be converted one reactant to another product, product to reactant. Product element neither be created nor be destroyed. During chemical combination, mass of reactant and product is always constant. Is always constant. The bracket here, neither be created nor be destroyed. आता तुम्ही जर एग्जांपल घेतलं बेटा याच्यामध्ये, तुम्ही जर एग्जांपल घेतलं, इफ यू सी द एग्जांपल, यदि हम एग्जांपल देखेंगे तो एग्जांपल देखो बेटा बहुत ही सिंपल सा एग्जांपल है. कौन सा भी एग्जांपल लेते हैं हम, हाइड्रोजन को जला लो, जलने के लिए किसकी हेल्प चाहिए? O2 गैस, क्या मिलेगा? H2O, 2H2O liquid. Now if you see their masses, reactant में आइटम्स, हाइड्रोजन आइटम्स कितने हैं? 4. 4. ऑक्सीजन आइटम्स कितने हैं? 2. हाइड्रोजन कितने हैं? 4. ऑक्सीजन कितने हैं? 2. बराबर है? यस सर. तो इसका मास देखेंगे, हाइड्रोजन का मास कितना? 4 + 32. बराबर है? ये कितना है? सेम है, 4 + 32. 36. Now if you see, mass of reactant always equal to mass of product. Mass of reactant always equal to mass of product. Mass of reactant always equal to mass of product. Reactant का mass and product का mass always constant होता है. That is also called as law of indestructible. Law of indestructible matter. Matter डिस्ट्रक्ट होत नाही केमिकल कॉम्बिनेशनच्या वेळेस. हा झाला ओल्ड लॉ. आता याच्यामध्ये मॉडर्न लॉ जो आपल्याला बघायचा आहे, मॉडर्न लॉ, mass and energy is always interconvertible. Mass and energy is always interconvertible. Modern law. So therefore, that is based on Einstein's equation. Mass and energy is equal to mc². Energy and mass, they are always interconvertible to each other. And that is based on Einstein's equation. याला आइन्स्टाईन्स इक्वेशन म्हणतात. याला मास मॉडर्न फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक असं सुद्धा म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॉडर्न फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. मॉडर्न फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओल्ड थर्ड लॉ काय, ओल्ड फर्स्ट लॉ काय सांगतो? एनर्जी नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. मॉडर्न काय सांगतो? एनर्जी अँड मास दे आर द इंटरकन्व्हर्टेबल टू इच अदर. म्हणजे मास जेवढं लॉस होतंय तेवढंच त्याचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होते. मास आणि एनर्जी दे आर ऑलवेज इंटरकन्व्हर्टेबल टू इच अदर. मास अँड एनर्जी is always interconvertible.
किंवा आर करायला. मास अँड एनर्जी आर ऑलवेज इंटरकन्व्हर्टेबल. हे झालं तुमचा लॉ कन्झर्वेशन ऑफ मास किंवा लॉ ऑफ याला म्हणतात इनडिस्ट्रक्टिबल मॅटर, that is given by Anthony Lavoisier. Now you might have heard the word or the name. Anthony Lavoisier is the father of modern chemistry. मॉडर्न केमिस्ट्री म्हणजे फादर वर्ल्ड केमिस्ट्रीचा कोण होता? जाबिर इबिन हयान होता. जाबिर इबिन हयान. मॉडर्न केमिस्ट्रीचे 3 फादर आहेत. एक अँटोनी लेव्हरेजर आहे, एक काय नाव ते बर्झेलियस आहे आणि एक रॉबर्ट बॉईल आहे. मॉडर्न केमिस्ट्रीचे फादर आहेत. बरोबर आहे. चला आता एक स्क्रीनशॉट काढून घ्या बरं बेटा. हो सर काढलं. झालं का? ओके. आता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. 2 मिनिट सर, 2 मिनिट. ओके ओके. ओके सर. आदित्य झालं का? हा सर. ओके. हो हो. जस्ट मिनिट. आता लॉ ऑफ फिक्स प्रपोर्शन किंवा कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणतात त्याला. ते जोसेफ प्राउस्ट नावाच्या सायंटिस्टने दिलाय. हे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट मध्ये केमिस्ट्री मध्ये लॉ झाले असेल कदाचित. हो सर झाले. हो सर. है ना. हा हे तेच आहे, फार काही वेगळं नाही याच्यामध्ये. लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन. लॉ ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन किंवा त्याला म्हणायचं लॉ ऑफ फिक्स किंवा डेफिनाइट प्रपोर्शन. Dear participant, last less than 1 minute we have. All please rejoin immediately once this session get over. Okay. Now law of constant composition or law of definite proportion. Or fixed composition.